चला नमस्कार. अतिशय महत्वाचा विषय आहे. पोस्ट ऑफिस भरतीला हे जर डॉक्युमेंट लिस्ट तुमच्याकडे नसेल किंवा त्या डॉक्युमेंट मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मेरिट लिस्ट मध्ये नाव येऊन सुद्धा डायरेक्ट रिजेक्ट होऊ शकता. तर लक्षात घ्या, खूप जणांसोबत हा प्रॉब्लेम घडलेला आहे. लिस्ट मध्ये नाव आहे परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये ते आउट झाले. त्यांच्या काही चुकांमुळे ते डॉक्युमेंट त्यांच्या जवळ अवेलेबल उपस्थित नसल्यामुळे. नेमकं ते कोणते डॉक्युमेंट जे की तुम्हाला डीव्हीच्या सोबत घेऊन जायचे आहेत जेणेकरून तुमचं रिजेक्शन कुठेच होणार नाही, ती काळजी घ्यायची. म्हणून व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. डॉक्युमेंट कोणते आणि त्याच्यासोबत कुठल्या चुका टाळायच्या. तर लक्षात घ्या, सगळ्यात अगोदर मित्रांनो तुमच्याकडे 10वीचं मार्कशीट असणं खूप आवश्यक आहे. 10वीचं मार्कशीट ते म्हणजे ओरिजिनल फॉर्मॅट मध्ये असायला पाहिजे. लक्षात घ्या, झेरॉक्स कॉपी सुद्धा सोबत ठेवायच्या परंतु ओरिजिनल ला फर्स्ट प्रायोरिटी द्यायची आहे. 10वीचं मार्कशीट. त्याच्यानंतर दुसरं डॉक्युमेंट आहे 10वीचं पासिंग सर्टिफिकेट. मार्कशीट सोबतच तुमचं 10वीचं पासिंग सर्टिफिकेट सुद्धा अनिवार्य आहे. लक्षात घ्या, हे जर ओरिजिनल नसेल तर डायरेक्ट रिजेक्शन. लक्षात घ्या, मागच्या लिस्ट मध्ये सुद्धा खूप कॅन्डिडेट सोबत हा प्रश्न, ही घटना घडलेली आहे. म्हणून डीव्ही ला सेकंड जे स्टुडंट लिस्ट मध्ये सिलेक्ट होतील, शॉर्ट लिस्ट होतील, त्यांनी ही काळजी घ्यायची. तिसरं आहे कास्ट सर्टिफिकेट. आता जे विद्यार्थी मित्र SC ST OBC कॅटेगरी मधून ज्यांनी फॉर्म भरला आणि त्यांची ती कास्ट आहे त्या विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर ते कुठल्या फॉर्मॅट मध्ये असायला हवं. जर तुमचं सेंट्रल असेल तर बेस्ट महाराष्ट्र स्टेटचं असेल तरी चालेल. काही ठिकाणी सेंट्रलला प्रेफरन्स दिलं जातं परंतु सेंट्रल काढून घेण्याचा प्रयत्न करा. लक्षात घ्या, कारण ते पोस्टाची व्हॅकन्सी ही जी GDS भरती आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटची ओपनिंग आहे म्हणून इथे सेंट्रलला प्रेफरन्स जास्त प्रमाणात दिला जातो. म्हणून सेंट्रलचं तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. खूप जणांचे प्रश्न होते कुठलं लागेल. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट मध्येच कास्ट सर्टिफिकेट जे आहे त्याच्यामध्ये व्हॅलिडिटी म्हणजे व्हॅलिड सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्याचं एक्सपायर्ड किंवा ओल्ड डेटेड फॉर्मॅट नको असायला पाहिजे. चौथं आहे EWS सर्टिफिकेट. लेटेस्ट फायनान्शियल इयरचं EWS इथे लागणार आहे. EWS सर्वांसाठी आहे का? नाही. जे विद्यार्थी EWS कॅटेगरी मधून ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी हे अनिवार्य आहे. 100% लागेल म्हणजे लागेल. परंतु त्याच्यामध्ये एक कंडिशन अशी आहे, लेटेस्ट फायनान्शियल इयरचा तुमचा सर्टिफिकेट असायला पाहिजे. जर बॅकडेटेड असेल किंवा ओल्ड इयरचा असेल तर तो इथे चालणार नाही. जर तोच तुम्ही बॅकडेटेड घेऊन गेला तर जो की इनव्हॅलिड आहे तो, तर इथे तुमचं डीव्ही मध्ये रिजेक्शन इथे सुद्धा होणार आहे. लक्षात घ्या, सर्व डॉक्युमेंट हे सर्वांसाठीच नाही तर काही कॉमन डॉक्युमेंट सर्वांसाठी आहेत आणि काही असे डॉक्युमेंट आहेत जे की स्पेसिफिक स्टुडंटसाठी आहेत, कॅटेगरी मधल्या स्टुडंटसाठी. म्हणून व्हिडिओ सगळ्यात शेवटपर्यंत बघा आणि चुका सुद्धा लास्टला तुम्हाला सांगणार आहे त्या साधारणपणे टाळायच्या आहेत. 5वा नंबरचा आहे डोमासाईल, तुमचं रहिवाशी. रहिवाशी हे कशासाठी? तुमचं स्टेट प्रूफ मागण्यासाठी इथे पडताळणी केली जाते. म्हणून डोमासाईल सर्टिफिकेट असणं खूप महत्वाचं आणि आवश्यक आहे. म्हणून ओरिजिनल फॉर्मॅट मध्येच तुम्ही ते सोबत घेऊन जायचं आहे. सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल फॉर्मॅट प्लस 2 झेरॉक्स कॉपीज ऑफ इच डॉक्युमेंट. लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे. 6 नंबरचं आहे तुमचं आधार कार्ड. आधार कार्ड हे कंपल्सरी आहे. कोणाकोणाचे आधार कार्ड नसतील असा कोणीच विद्यार्थी आजच्या तरी जनरेशन मध्ये असू शकत नाही. परंतु जरी नसेल आधार कार्ड किंवा या लिस्ट पैकी एकही डॉक्युमेंट किंवा कुठल्याला काही प्रॉब्लेम असेल, कमेंट करा तुमचा प्रॉब्लेम, त्याच्यावर 100% सोल्युशन तुमच्यापर्यंत देतो. आधार हे कंपल्सरी आहे आयडेंटिटी प्रूफ तुमचं चेक करण्यासाठी, पडताळणी करण्यासाठी मित्रांनो. त्याच्यानंतर 7 नंबरचं डॉक्युमेंट आहे पासपोर्ट साईज फोटो. लक्षात घ्या, पासपोर्ट साईज 3-4 फोटो तुमच्या सोबत ठेवायचे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस, आणि लेटेस्ट वाले पासपोर्ट साईज फोटो तुम्ही ठेवायचे आहेत. काही विद्यार्थ्यांचे खूप जुने पुराणे पासपोर्ट असतात, कंटाळा करतात किंवा 50-100 रुपये आपले एक्स्ट्रा जातील म्हणून तिथे थोडस
टाळतात, अवॉइड करतात नवीन पासपोर्ट साईज काढायचा. परंतु इथे जर तुम्ही ओल्ड साईज पासपोर्ट त्यांना प्रेझेंट केले आणि त्यांना मॅच तुमचा चेहरा बरोबर नाही वाटला तर ते तुमचं रिजेक्ट नाहीत होणार तुम्ही, परंतु काय होऊ शकतं तुमचं सिलेक्शन हे होल्डवर राहू शकतं. म्हणून जे ओरिजिनल आहे तुम्हीच आहात हे पडताळण्यासाठी पासपोर्ट सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. गोष्टी खूप छोट्या छोट्या आहेत परंतु रिजेक्शनला एक गोष्ट पुरेशी आहे, म्हणून काळजी घ्या मित्रांनो. 8 नंबरचा आहे लिव्हिंग सर्टिफिकेट ओरिजिनल लागेल. इथे लक्षात घ्या, काही काही जणांचे कॉलेजमध्ये आहेत किंवा शाळेमध्ये आहेत किंवा कोणाचे मिसिंग आहेत. आता इथे एक प्रॉब्लेम काय आहे, LC हा कंपल्सरी आहे का? शक्यतो जवळ ठेवणे कधी महत्वाचे कधी बेस्ट आहे मित्रांनो, परंतु तो ओरिजिनलच असणे आवश्यक आहे. LC ची एवढी जास्त आवश्यकता लागत नाही, परंतु 99.9% सुद्धा तुम्हाला तिथे विचारू शकतात लिव्हिंग सर्टिफिकेट. म्हणून ज्यांचं कोणाचं हरवलं आहे, मिसिंग आहे, कॉलेज स्कूल मध्ये आहे, त्यांनी ऍफिडेव्हिट करा. किंवा दुसरी गोष्ट, ऍफिडेव्हिट इथं ऍक्सेप्ट केलं जातं या केसमध्ये, परंतु ज्यांचं जर खरोखरच कुठेच नाहीये, अस्तित्वातच नाहीये, मिसिंग झालेले, त्यांनी कॉलेजमधून काढून घ्या डुप्लिकेट अर्ज देऊन तसा, किंवा हरवले आहे याचा प्रूफ तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या सोबत ठेवा. आता प्रूफ काय ठेवायचा असतो लक्षात घ्या, ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट हरवलेलं असतं खरोखर त्यावेळेस तुम्ही वृत्तपत्रामध्ये एक छोटीशी नोटीस किंवा जाहिरात द्यायला पाहिजे असते आणि ते वृत्तपत्रांचा अंक तुमच्या सोबत असणे आवश्यक आहे. ह्या झाला फर्स्ट स्टेज तुमचा प्रूफ, जो की तुमचं LC हरवला आहे किंवा कॉलेजमध्ये आहे किंवा ऍफिडेव्हिट करा, ह्या गोष्टी आहेत. परंतु LC सुद्धा जवळ ठेवला तर तुमचे प्रॉब्लेम कमी होतील. म्हणून LC कंपल्सरी जरी नसला तरी खूप आवश्यक आहे, लक्षात घ्या. काही काही ठिकाणी सर्व ठिकाणी सेमच डॉक्युमेंट आहेत, परंतु काही काही ठिकाणी एखादा दुसरा डॉक्युमेंट असेल नसेल तरी चालतो. आता डिपेंड करतं तुमचं डिव्हिजन कुठलं आहे, तेथील प्रोसेस कशी आहे त्याच्यावरती, परंतु 99.9% सर्वांना सर्व डॉक्युमेंट लागणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर 9 नंबरचं आहे तुमचं मेडिकल सर्टिफिकेट. तुम्ही म्हणाल मेडिकल सर्टिफिकेट कंपल्सरीच आहे का? लक्षात घ्या, काही डॉक्युमेंट इथं कंपल्सरी जरी नसले तरी ऍडिशनल फॉर्मॅटसाठी ऍडिशनल रिजेक्शन होऊ नये या गोष्टीसाठी ठेवा, परंतु मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला इथे नक्कीच लागणार आहे. आता हे मेडिकल सर्टिफिकेट नेमकं तुम्ही काढायचं कुठून? लक्षात घ्या, तुमच्या जवळचं जे सरकारी हॉस्पिटल आहे, सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचं, तेथील नामांकित डॉक्टरांना MBBS प्लस डॉक्टरांना तिथे त्यांना भेटायचं आणि त्यांना तुमचं सगळी प्रोसेस सांगायची. GDS सिलेक्शन साठी जातोय मी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी, त्यासाठी मला मेडिकल फिटनेस काढायचा आहे. ते तुम्हाला त्यांच्या फॉर्मॅटमध्ये एक फॉर्म असतो, तो फॉर्म तुम्हाला फिल करून त्यांचा स्टॅम्प आणि सिग्नेचर करून तुम्हाला ते सपूर्द करतील मित्रांनो. म्हणून शक्यतो गव्हर्नमेंट हॉस्पिटलचाच मेडिकल सर्टिफिकेट इथे असणं आवश्यक आहे. जर कोणाला पॉसिबल नसेल तर तुम्ही प्रायव्हेट डॉक्टरकडे जरी गेला तर MBBS प्लस किंवा हायर एज्युकेटेड डॉक्टरांकडे, त्यांच्याकडे सुद्धा एक मेडिकल सर्टिफिकेटचा फिटनेस फॉर्म असतो. त्याच्यामध्ये तुमच्या बेसिक टेस्ट केल्या जातात, जसं की हाईट, वेट, काही ब्रीदिंग प्रॉब्लेम आहे, फिजन तुमचं किंवा ऐकण्यास काही प्रॉब्लेम आहे, सिंपल तुमचं BP, ह्या गोष्टी, ब्लड प्रेशर, ह्या गोष्टी तुमच्या नॉर्मली चेक केल्या जातात आणि तिथे रिमार्क दिला जातो ऍज अ मेडिकल फिट, ओके, आणि त्यांचं साइन आणि सिग्नेचर. हा झाला सिंपल फॉर्मॅट मधला मेडिकल फॉर्म सर्टिफिकेट मित्रांनो. हे सुद्धा तुम्ही ओरिजिनल ठेवा विथ स्टॅम्प आणि साइन डॉक्टरांची, ते कंपल्सरी आहे. तुम्ही असं जनरली कोणाचाही तिथे अलाउड राहत नाही, म्हणून ही गोष्ट एक काळजी ठेवायची आहे मित्रांनो. 10व्या नंबरचा आहे ऍप्लिकेशन फॉर्म प्रिंट. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलेला असतो ऍप्लिकेशन फॉर्म प्रिंट त्याची तुमच्याकडे असायलाच पाहिजे, ती ओरिजिनल असायला पाहिजे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलेला आहे. अशा प्रकारे 1 ते 10 डॉक्युमेंट असे एवढे महत्वाचे आहेत की जर याच्यापैकी एकही नसेल तर तुम्ही रिजेक्शनला पात्र ठरू शकता. त्यामुळे मेरिट लिस्ट मध्ये नाव येणं फक्त काफी नाहीये तुमच्यासाठी, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस सुद्धा क्रॉस करणे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. 4थी गोष्ट आहे मित्रांनो, ह्या डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील, जसे की तुमचं TC बाबत असेल, 10वीचं मार्कशीट सर्टिफिकेट असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट बाबत असेल, डोमासाईल, आधार कार्ड, कुठलाही डॉक्युमेंट असू द्या, त्या डॉक्युमेंट रिलेटेड तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं, जेणेकरून त्याचं 100% सोल्युशन तुमच्यापर्यंत येऊन जाईल मित्रांनो. आता 3री गोष्ट 4थी गोष्ट म्हणण्यापेक्षा सेकंड लास्ट आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळे डॉक्युमेंट असले तरी रिजेक्शन होऊ शकतो का?
हा प्रश्न खूप जणांना पडतो, कारण काही जणांचे सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल आहेत तर काहीच प्रॉब्लेम नाही तरी त्यांचं रिजेक्शन आहे. मग अशा कुठल्या कॉमन मिस्टेक आहेत जेणेकरून सर्व डॉक्युमेंट असून सुद्धा रिजेक्शन होऊ शकतं? लक्षात घ्या तुमचं मित्रांनो, एक म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट नसतात विद्यार्थी मित्रांकडून. सर्व डॉक्युमेंट आहेत पण ते ओरिजिनल फॉर्मॅट मध्ये लागतात. काही काही जणांचे सर्व आहेत पण ते झेरॉक्स कॉपी आहेत मित्रांनो, म्हणजे अर्धे ओरिजिनल आहेत आणि अर्धे झेरॉक्स आहे, असं करून चालणार नाही. सर्व तुम्हाला ओरिजिनलच डॉक्युमेंट लागतील. हा झाला पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, तुमचं नेम मिसमॅच किंवा स्पेलिंग मिसमॅच किंवा तुमचं रॉंग कॅटेगरी जर तुम्ही फिल केलेले असेल आणि वेगळ्या कॅटेगरीचे डॉक्युमेंट सादर करत असाल तर तिथे सुद्धा तुमचं डायरेक्ट रिजेक्शन होऊ शकतं. नावामध्ये गडबड असू शकते. कशा पद्धतीने? काही आपल्या भगिनींचा काय विषय झालेला आहे, लग्ना अगोदरचे काही डॉक्युमेंट आहेत आणि लग्नानंतरचे काही डॉक्युमेंट आहेत, त्यांना इथे काही प्रॉब्लेम येणार नाही, लक्षात घ्या. परंतु तसा तुमच्याकडे प्रूफ असायला पाहिजे. ऍफिडेव्हिट करून घ्यायचं आहे किंवा त्याचे सगळे तुमचे पुरावे तुमच्यासोबत सादर करायला तुम्हाला सोपे गेले पाहिजे, म्हणून सगळे प्रूफ ठेवायचे आहेत. जर स्पेलिंग मध्ये मिसमॅच असेल, काही काही जणांचं आधारवर वेगळं आहे आणि मार्कशीट वरती वेगळं आहे, लक्षात घ्या. ह्या दोन्हीमधलं सगळ्यात महत्वाचं स्पेलिंग आणि नाव मिसमॅच असायला नको आहे कुठल्याच डॉक्युमेंट वरती मित्रांनो. फॉर्म भरताना वेगळे, तुमचं आधारवर वेगळे आणि तुमचं 10वीच्या मार्कशीट वर LC वर वेगळे, म्हणजे थोडं काहीतरी स्पेलिंग मिस्टेक आहे किंवा काहीतरी नावामध्ये बदल आहे तर तिथे सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. परंतु तो प्रॉब्लेम जास्त मोठा नाही. त्यावेळेस तुम्ही ऍफिडेव्हिट किंवा प्रूफ सर्टिफिकेट तुम्ही त्या ठिकाणी ठेवा, जेणेकरून तुमचं इथे रिजेक्शन पासून तुम्ही थोडस वाचू शकता, बचावू शकता मित्रांनो. हा झाला 3रा पॉइंट. 4था पॉइंट असा आहे मित्रांनो, याच्यामध्ये काही जणांचे डॉक्युमेंट ओरिजिनल आहेत परंतु कुठेतरी फाटलेल्या पद्धतीने आहेत किंवा कुरतडलेले आहेत किंवा ब्लर दिसत आहेत. हा सुद्धा एक खूप सिंपल आणि छोटी गोष्ट आहे, परंतु हा रिजेक्शनला इश्यू येऊ शकतो. म्हणून तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित क्लीन फेज मध्ये पाहिजे, तर व्यवस्थितरित्या फाईल मध्ये पाहिजे, तर जेणेकरून तुम्हाला यापैकी कुठलाच प्रॉब्लेम येता कामा नये, फेस तुम्हाला याचा प्रॉब्लेम करता कामा नये मित्रांनो. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस एकदम स्मूथ तुमच्या पद्धतीने गेली पाहिजे आणि तुम्हाला जॉईनिंग लेटर पर्यंतचा प्रवास तुमचा एकदम व्यवस्थित झाला पाहिजे मित्रांनो. शेवटी एवढंच सांगेल, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून खूप जणांचे प्रश्न, डाऊट जे असतील ते सॉल्व्ह होण्यास मदत होणार आहे. म्हणून जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि दुसरी गोष्ट, तुमचे काही प्रश्न असतील, काही प्रॉब्लेम असतील डॉक्युमेंट रिलेटेड, तर त्या गोष्टी कमेंट मध्ये करा. आणि सगळ्यात महत्वाचं, आज तारीख आहे 6 मित्रांनो. आपण सांगितल्याप्रमाणे 6 ते 12 मध्ये कधीही तुमची सेकंड मेरिट लिस्ट लागू शकते मित्रांनो. म्हणून वेळोवेळी ऑफिशियल GDS ची जी नोटिफिकेशन आहे, जी ऑनलाईन पोर्टल आहे, त्याच्यावरती तुम्ही सगळ्या गोष्टी चेक करत राहा. सेकंड मेरिट लिस्ट लागेल तसंच आपण अपडेट करू, पण तुम्ही स्वतः सुद्धा अलर्ट राहा, कधीही लागू शकते आणि जास्तीत जास्त 5च्या पुढे लागण्याची चान्सेस आहेत. आज लागली नाही तर उद्या परवा, पण 6 ते 12च्या मध्ये 100% लागणार आहे मित्रांनो. म्हणून सगळे अपडेट करत राहा, एकमेकांना सहकार्य करत राहा. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.